अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत हिंदू धर्माचे अभ्यासक महंत सुधीर दास। महंत, आता हा जो रेफरन्स दिलेला आहे, हा जो संदर्भ दिलेला आहे 6व्या अध्यायाचा आणि जो श्लोक भगवद्गीतेतला यांनी सांगितलेला आहे, त्याचा नेमका अर्थ काय? जो पटवून सांगतात जो अर्थ, नेमका अर्थ काय? खरा आहे का हा अर्थ? अर्थ अतिशय चुकीचा त्यांनी प्रेडिक्ट केला आहे। योगी युंजितन सतत महात्मानं रहसी स्थितः, तिथे असं म्हटलंय की योग्याने नेहमी एकांतामध्ये एकट्याने मन आणि शरीर ताब्यात ठेवून किंवा संग्रह न करता आत्म्याचे ध्यान करावे। या ठिकाणी कुठेही अल्लाह आला नाही, या ठिकाणी कुठेही कृष्णाने नमाज पडल्याचा संदर्भ येत नाही। ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा याच्यावर अतिशय सुंदर असं विवचन दिलेलं आहे। ते जे मौलाना जे प्रिडिक्शन करतायत त्यांच्या मनाने कसल्याही पद्धतीचा विधिनिषेध न बाळगता त्यांनी त्याचा अर्थ सांगितलाय, तो अत्यंत चुकीचा अर्थ ते प्रेडिक्ट करतायत। आणि ही अशा पद्धतीने त्यांच्या अनेक मौलवींनी यापूर्वी देखील अनेक गीतेमधल्या अध्याय, वेदामधलं काही प्रिडिक्शन घेऊन सरसकटपणे धादांतपणे खोटं बोलण्याची जी एक त्यांनी प्रॅक्टिस सुरू केलेली आहे आणि हिंदूंना नव्हे तर या सर्व कर्मामध्ये भ्रमित करण्याचं कार्य त्यांनी केलंय। आणि या मौलवींनी ज्या पद्धतीचं स्टेटमेंट केलंय, तर आम्ही सुद्धा धर्म आचार्यतर्फे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याकरता बाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आहोत। महंतजी, धन्यवाद तुम्ही केलेल्या सगळ्या माहितीबद्दल, या विश्लेषणाबद्दल।